नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। चाकण एमआयडीसी हद्दीत मर्सिडीज कंपनीच्या शेजारी उच्च दाब सुमारे 400 केव्ही विद्युत लाईनखाली मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून त्या ठिकाणी मोठी आग लागली होती। ही घटना अत्यंत धोकादायक स्वरूपाची होती। या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाकण शहराध्यक्ष महेश शिरोळे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधला व अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। उच्च दाब विद्युत लाईनखाली कचरा टाकणे ही गंभीर निष्काळजीपणा असून भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते। प्रशासनाने याची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी व कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र, मी महेश शिरोळे, मनसे शहराध्यक्ष चाकण। आज जवळपास सकाळी म्हणजे जवळपास 2 ते 4 तास झाले त्या ठिकाणी आग लागलेली आहे एमआयडीसी हद्दीत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा साठतो होतो आणि अधिकाऱ्यांना आपण याच्याबद्दल अनेक वेळा तक्रार केलेली आहे, अनेक वेळा, पण कुठल्याही प्रकारची याची दखल घेतली जात नाहीये। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात आग पेटलेली आहे, पण याला सर्वस्व जबाबदारी एमआयडीसीचे अधिकारी आहेत। पूर्णपणे दुर्लक्ष, म्हणजे एमआयडीसीच्या हद्दीतले अनेक विषय मी या ठिकाणी मार्गी लावण्यास सांगतोय, तक्रारी करतोय वारंवार, पण कुठल्याही प्रकारची यांच्याकडून दखल घेतली जात नाहीये। पण आज परत एक दाखवून देतोय की बाबा जवळपास 4 तास झाले या ठिकाणी आग जोरात चालू आहे, मोठी लाईन या ठिकाणी आणि याची कुठलीही सुरक्षेची बाजू यांनी हे केलेली नाही। जवळपास 2 तास झाले अग्निशमन दलांना कॉल केलेले, एमआयडीसी अधिकाऱ्यांना फोन केलेले, महावितरणवाल्यांना फोन केलेले, कुठलेही अजून 2-3 तास झाले तरी अजून कुठली अग्निशमन दलाची गाडी आली नाही किंवा कुठला अधिकारी आला नाही या ठिकाणी पाणी करायला किंवा कुठलीच व्यवस्था नाहीये। जर ही आग मोठ्या प्रमाणात वाढली तर जर मोठ्या प्रमाणात आग चालू येतं तरी याची सर्वस्व जबाबदारी एमआयडीसीच्या असताना सुद्धा एमआयडीसीचे अधिकारी कोणीही या ठिकाणी उपस्थित नाहीये। अशा प्रकारे या ठिकाणी भोंगळा कारभार चालतो। ही घरी झोपा काढतात का आज होळी असल्यामुळे होळी कोणाला गेलेत याचीच कोणाला लक्ष तर नाहीये। आपले साहेब पण या ठिकाणी 2-3 वेळा त्यांना फोन पण झाला, बरोबर ना, तरी पण त्यांचा काय अजून रिस्पॉन्स नाहीये। तरी याला सर्वस्व जबाबदार कोण आहे याची आम्हाला कल्पना द्यावी। धन्यवाद।